नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे ह.वी. देसाई लिखित दगडाचा देव. सादर आहे कथा दगडाचा देव. पडव्याचं माऊलीचं देऊळ आणि आसपासचा रम्य निसर्गाचा देखावा याकडे गोव्यातील एक सौंदर्यानं नटलेलं स्थळ म्हणून अजूनही अभिमानानं बोट दाखवता येईल. देवळाच्या उजव्या बाजूला असलेले माडा पोफळीचे बन, माडांच्या व पोफळींच्या शेंड्यात लोंबकळणारी नारळाची व बेड्यांची हिरवी पिवळी लहान मोठी फळं, डाव्या बाजूला असलेल्या निसर्गरम्य डोंगराचा कडा आणि देवळाच्या पटांगणापुढील डोंगरामधून खाली वाहत आलेला पाण्याचा गुप्त प्रवाह, ह्या निसर्ग निर्मित सौंदर्यामुळे त्या स्थळाला अनुपम शोभा आली होती. गोमुखीमधून वाहणाऱ्या झऱ्याच्या प्रवाहाचा आवाज, देवळातील अधूनमधून होणारा घंटानाद, पाखरांचा किलबिलाट आणि वाऱ्याच्या झोताबरोबर माडांच्या चुडतांचा होणारा सळसळ आवाज ऐकला म्हणजे जणू काय मिश्र स्वरांनी आणि वाद्यांनी नटलेलं पार्श्वसंगीतच आपण ऐकत आहोत असा भास झाल्याखेरीज राहत नव्हता. स्वतःच्या रमणीय सौंदर्याविषयी पूर्णपणे अज्ञानात असलेल्या सौंदर्य संपन्न तरुणीप्रमाणेच तेथील भाविक लोक अज्ञानात होते. निसर्गाच्या सौंदर्यातील सौख्य लुटण्या इतकी दिव्य दृष्टी त्यांना प्राप्त झाली नव्हती. देवळातील देवाच्या मूर्तीत सारा निसर्ग भरला आहे, ब्रह्मांड भरलं आहे असा त्यांचा प्रामाणिक समज होता. देवाच्या प्रसादाची कळी आणि गुरुवाचा शब्द यांनीच सृष्टीची घडामोड चालली आहे, माणसांच्या नाडीचेही ठोके पडत आहेत असा त्यांचा विश्वास होता. कर्तबगार तरुणाच्या डौलानं माड डोलत होते आणि नुकतेच तारुण्याच्या सीमारेषेवर पदार्पण करणाऱ्या अल्लड तरुणीप्रमाणे पोफळी मुरडत होत्या. एखाद्या साधूच्या गंभीर वाणीप्रमाणे झऱ्याच्या प्रवाहाचा नाद कानी पडत होता. आबा गुरुवानं यावेळी माऊलीला प्रसाद लावले होते. आजूबाजूला काही भक्तगण मांडीला उपर्ण गुंडाळून खुर्चीच्या आकारासारखा देह करून बसले होते. आबा गुरव आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आख्यायिका सांगत होता आणि मधून मधून आपल्या विनोदी भाषा शैलीनं सर्वांना हसवत होता. डोंगराच्या दिशेनं येणाऱ्या गार वाऱ्याच्या झोतानं दुपारच्या वेळीही तिथे संध्यासमयीचा थंडावा आल्यासारखा भासत होता. त्या वाऱ्याच्या प्रवाहाच्या तालावर उपरण्याच्या खुर्चीत कित्येक भक्तगण डुलक्याही घेत आणि मधून मधून देवळातील घंटानादानं दचकून जागे होत. इतक्यात मोटारीच्या शिंगाचा आवाज ऐकू आला. रात्रीच्या शांत समयी घुमणाऱ्या आवाजाप्रमाणे तो आवाज घुमला. देवळाच्या उजव्या बाजूला असलेल्या रस्त्यात मोटार येऊन उभी राहिली. नखशिखांत साहेबी पोशाख केलेला एक गौरवर्ण तरुण मोटारीतून खाली उतरला आणि देवळाच्या मंडपासमोरील पटांगणात येऊन उभा राहिला. सौंदर्याच्या दिमाखानं मिरवणाऱ्या स्वरूपवान युवतीलाही मान खाली घालायला लावणारा त्याचा तो रमणीय चेहरा पाहून आबा गुरुवाच्या नेत्रात पूर्वस्मृतींनी अश्रू चमकले. त्याने आपल्या धोत्राच्या सोग्यानं ते टिपले. थोड्याशा साशंक मुद्रेनं आबा गुरव देवळाच्या सभामंडपात आला. त्यानं त्या तरुणाची विचारपूस करण्यापूर्वीच त्या तरुणानं, "आबा गुरव आपलंच नाव काय?" असा प्रश्न केला. आपणच आबा गुरव असं ज्यावेळी आबानं सांगितलं त्यावेळी त्या तरुणाला अपरिमित आनंद झालेला दिसला. त्याने झटकन आबा गुरुवाच्या पायांवर डोकं ठेवलं आणि नमस्कार केला. "मी गुलाबचा मुलगा. आईनंच मला आपली भेट घ्यायला सांगितलं." असे उद्गार ज्यावेळी त्या तरुणानं काढले त्यावेळी आनंद आणि दुःख यांच्या मिश्र रेषा आबा गुरुवाच्या चेहऱ्यावर उमटलेल्या दिसल्या. पण आबा गुरव आपल्या भावना दाबत होता. मनावर बसलेल्या कोणत्या तरी भावनांचा पगडा दूर सारायचा प्रयत्न करत होता असं त्याच्या चेहऱ्यावर दिसणारे मनोविकार आणि देहाची होणारी हालचाल यावरून स्पष्ट दिसत होतं. "चल आत ये. देवीला नमस्कार कर. बैस थोडा वेळ इथं. बरंच बोलायचंय मला तुझ्याशी." आबानं सदगदित कंठानं उद्गार काढले. "क्षमा करा, मला आत्ताच सावंतवाडीला गेलं पाहिजे. मी आपल्या दर्शनाला आलो, देवीच्या नाही. आपली भेट झाली, मला आनंद झाला. आईलाही समाधान होईल. मला आपला आशीर्वाद द्या." पुन्हा त्यानं आबा गुरुवाच्या पायावर मस्तक ठेवलं.
आबानं उचलून त्याला घट्ट पोटाशी धरलं आणि दुसऱ्या कोणाला दिसेल न दिसेल इतक्या चपळाईनं त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं. त्या तरुणानं जड पावलं आणि निश्वास टाकीत मोटार गाठली. आबानं भारावलेल्या देहानं आणि सद्गदित अंतःकरणानं देवळाचा गाभारा गाठला. अलीकडची उद्धट पोरं देवाला नमस्कार करून गेला असता तर काय 42 पूर्वज नरकात गेले असते. आपणास नातू कधी होईल याची प्रसाद लावून देवाकडे चौकशी करायला आलेल्या भक्तानं आपलं प्रामाणिक मत व्यक्त केलं. कोण मुलगा हा आबा? आपल्या मुलीच्या लग्नाच्या चिंतेत असलेल्या एका ग्रामस्थानं प्रश्न केला. त्या तरुणाच्या भेटीनं उचंबळलेल्या आबा गुरुवाच्या भावना ही प्रश्नोत्तरं ऐकून जास्तच प्रक्षुब्ध झाल्या. झंझावातात सापडलेल्या वृक्षाप्रमाणे आबाच्या मनाची स्थिती झाली. रडल्याशिवाय दुःख कमी होत नाही, त्याचप्रमाणे अंतःकरणात काहूर माजवणाऱ्या गुप्त गोष्टीचा एखाद्या प्रसंगी स्फोट केल्याखेरीज अंतःकरणाची तळमळ शांत होत नाही. त्या तरुणाचा इतिहास ऐकायचा आहे तुम्हाला? आबानं विचारलं. सर्वांनी होकारार्थी मान हलवली. आबाने हकीकत सांगायला सुरुवात केली. तो तरुण इथलाच आहे, ग्रामस्थांच्या वंशाचा आहे. आबा गुरुवानं काढलेल्या वरील उद्गारात राग, निराशा आणि भावनेचा ओलावा स्पष्ट दिसत होता. पण वरील वाक्य ऐकताच तिथं बसलेल्या 1-2 ग्रामस्थांचे चेहरे बावरल्यासारखे झाले. आता आबा गुरव कोणत्या प्रसंगाचं वर्णन करणार याची त्यांना कल्पना आली, तरीही अज्ञान पांघरून ते ऐकू लागले. दसऱ्याच्या उत्सवातली पालखीची रात्र होती ती. गुलाबचं व तिची आई शेवंती हिचं त्या दिवशी संध्याकाळी कडाक्याचं भांडण झालं. दसऱ्याचा सण म्हणजे त्या गावातली पापण रोग धुवून नेणारी गंगा अशीच शेवंतीची समजूत होती. देवाच्या सेवेसाठी वाटेल ते देहकष्ट सहन करायची तिची तयारी होती. ग्रामस्थांचा राग आणि देवाचा क्षोभ होऊ नये म्हणून पालखीच्या वेळी नाचावं आणि गावं अशी शेवंतीची इच्छा होती. पण देवाच्या सेवेच्या नावाखाली स्वतःच्या चैनीसाठी पालखीची निरुपयोगी प्रथा पाडणाऱ्या ग्रामस्थांच्या घोळक्यात आपण जाऊन नाचावं न देवाऐवजी ह्या देवचारांची करमणूक करावी ही कल्पना गुलाबला पटत नव्हती. तिनं कथापुराणं वाचली होती आणि थोडा बहुत आयुष्य मुंबईसारख्या सुधारलेल्या शहरात गेल्यामुळं निरनिराळ्या विषयांवरील बरीचशी पुस्तकंही तिनं वाचली होती. देवाच्या सेवेच्या बुरख्याखाली दडलेल्या ग्रामस्थांच्या स्वार्थी हेतूस बळी पडण्याइतकी ती भोळी नव्हती. आपल्यावर बरेच ग्रामस्थ आशक आहेत, देवावरील श्रद्धेपेक्षाही त्यांची आपल्यावर जास्त श्रद्धा आहे याची तिला कल्पना होती. पालखीच्या वेळी नाचायचं तिनं साफ नाकारलं. शेवंतीच्या पायाची तिडीक मस्तकाला पोचली. गुलाबच्या नृत्याच्या तालानं आणि गाण्याच्या लकेरीनं ग्रामस्थांच्या खिशातील झाडून सारी नाणी आपल्या ताटात येऊन पडतील अशी शेवंती सकाळपासून मनातल्या मनात मांडे खात होती. पण मुलीच्या हटवादी स्वभावामुळं तिला धक्का बसला. तिनं रागानं गुलाबचा बुचडा धरून तिला घराबाहेर काढली आणि तरुण ग्रामस्थांना नसलं तरी निदान आपल्या जुन्या ओळखीच्या ग्रामस्थांना गटकावर खुश करीन या आत्मविश्वासानं गुलाबचा पोशाख पेरून ती बाहेर पडली. आईनं आपल्या भावना न पाहता आपला अपमान केला म्हणून गुलाब थोडी ओशाळली होती, तर चव्हाट्यावर गाणं बजावणं करून कलेचा बाजार मांडणाऱ्या दिव्यातून आपली सुटका झाली म्हणून मनातल्या मनात समाधान मानून घेत होती. शेवंती फणफणत आपला नट्टापट्टा करत असतानाच गुलाब अंगणातून निघून गेली. ती तडक समोरच्या गोमुखी जवळ आली. विचारातिशयानं भारावलेलं डोकं शांत करण्यासाठी तिनं डोक्यावर पाणी शिंपडलं आणि तशीच ती या देवळात आली. खांबाला टेकून सभा मंडपातील पायरीवर बसून जणू काय काहीच घडलं नाही अशा अभिनिवेशानं ती गाणं गुणगुणू लागली. ती आपल्या आनंद साम्राज्यात दंग झाली होती. वास्तव जग आणि कल्पनांनी निर्मिलेलं जग ह्यामधील अंतर ती विसरली होती. इतक्यात मागून येऊन एका तरुणानं तिला गच्च पकडलं. ती दचकली. तिची समाधी उतरली. ती घाबरली पण ओरडली नाही. परपुरुषाच्या स्पर्शानं तिची देहलता थरारली. पण दुसऱ्याच क्षणी चवताळलेल्या नागिणीप्रमाणे त्या तरुणाच्या बाहुपाशातून मोकळी होऊन तिनं रागानं त्या तरुणाच्या नेत्रांना दृष्टी भिडवली. तरीही
येतेस का माझ्याबरोबर असं त्या तरुणानं तिला विचारलं. कुठं? तिनं रागानं विचारलं. चैन करायला, त्या तरुणानं निलाजरेपणानं म्हटलं. आधी इथून चालते व्हा, नाहीतर. गुलाब कडाडली. मी इथला ग्रामस्थ आहे, तुझ्या भवितव्याची सूत्र हाती असणारा ग्रामस्थ आहे. तो तरुणही आपला सूर चढवून बोलत होता. तुम्ही देवळातले ग्रामस्थ असा किंवा देवाचे बाप असा, मला त्याची पर्वा नाही. माझ्यावर सक्ती करणारावर मी लाथ हाणल्याखेरीज राहायची नाही. देवळाच्या गाभाऱ्यातून मी हे दृश्य पाहत होतो. वेळ प्रसंग आला तर त्या तरुणाची हड्डी नरम करायचाही बेद योजून मी उभा होतो. इतक्यात पुन्हा त्या तरुणानं तिचा हात पकडला. तिच्या वक्षस्थलावरील पदर गच्च धरला. देवीची लुगडी वाळत टाकायची सोवळ्याची काठी घेऊन मी बाहेर पडत होतो, तोच देवळाच्या मंडपाच्या बाजूनं धावत येऊन दुसऱ्या एका तरुणानं त्या पागल तरुणाच्या कंबरड्यात लाथ आणली. तो तरुण खाली आदळला. त्यानं गुलाबचा धरलेला पदर न सोडल्यामुळं तीही जमिनीवर आदळणार होती, पण तिच्या सहाय्यकर्त्या तरुणानं तिचा तोल सावरला. तिला सावरण्यासाठी त्यानं तिला आपल्या बाहुपाशात घेतली, पण तो भावनाविरहित बाहुपाश होता. तरीही ती दोघं शरमली. पहिल्या तरुणानं तेथून केव्हाच पोवारा केला होता. मी आपली अत्यंत आभारी आहे, गुलाबनं कसेबसे शब्द उच्चारले. आभाराचं ओझं मी कधी बाळगत नाही. मी माझं कर्तव्य केलं. बरं, आपलं नाव तरी सांगाल? माझं नाव वसंत. आणि आपलं? माझं नाव गुलाब. शेवंती नायकिणीची मुलगी मी. म्हणजे यंदा मुंबईच्या कला प्रदर्शनात पहिलं बक्षीस मिळालं ते तुमचंच चित्र ना? गुलाबनं होकारार्थी मान हलवली. वसंताला अभिमान आणि आनंद वाटला असं त्याच्या चर्येवरून दिसत होतं. म्हणजे एका मोठ्या माणसाशी माझी ओळख झाली तर, वसंत म्हणाला. आणखी माझी देखील, गुलाब उद्गारली. वसंतनं तिला घरी नेऊन पोचवलं. त्यांची मैत्री दिवसेंदिवस वाढत गेली. दोघेही बेफिकीर होती. समाजाची पर्वा न करण्याइतकी धीट होती. त्यांच्या मैत्रीविषयी गावात बोभाटा झाला. वसंताला घरच्या मंडळींनी तंबी दिली. शेवंतीनं वरपांगी गुलाबचा उद्धार केला, पण श्रीमंत बापाचा बेटा आपला जावई होणार या विचारानं ती बेहोश झाली. पालखीच्या दिवशी नाचायचं गुलाबनं नाकारल्यामुळं तिचा रागाचा वर चढलेला पारा आता नॉर्मलवर आला. वसंत गुलाबचा इतिहास तुम्हाला माहीत नसला तरी वसंत कोण, कुणाचा मुलगा हे तुम्हाला माहीत आहेच. वसंत या गावचा पहिला मानकरी. या गावातील कितीतरी भाविणी वसंताच्या एका शब्दासाठी तळमळत होत्या. पण वसंत सर्वस्वी गुलाबच्या कह्यात गेल्याचं पाहून सर्व भाविणी गुलाबवर दातोट खात होत्या. सर्व ग्रामस्थ वसंतावर खवळले होते. तरीही त्या दोन पोरांनी आपला निश्चय बदलला नाही. ती दोघंही बाजारातून फिरायला जात असत, गप्पा मारीत असत. याच ठिकाणी अनेक विषयांवरच्या त्यांच्या गप्पा मी ऐकल्या आहेत. त्यांच्या गप्पांमध्ये प्रणयी चेष्टा नव्हत्या. तरुण तरुणी एकत्र आल्यानंतर भावना सागराला येणारी खळबळ दिसत नव्हती, पण त्यांच्या प्रत्येक शब्दात आणि हालचालीत त्यांच्या सरळ हृदयाची साक्ष पटत होती. इथल्या ग्रामस्थांच्या इच्छेप्रमाणे व अपेक्षेप्रमाणे व्हायचं ते झालं. वसंताच्या वडिलांनी त्याला घरातून हाकलून लावलं. वसंत गडगंज इस्टेटीस पारखा झाला. आजोबानं आपल्या हयातीत वसंताच्या नावावर केलेल्या एका घरात तो गुलाबसह राहू लागला. सगळ्या पडवे गावात खळबळ उडाली होती. लहानांपासून थोरांपर्यंत आणि गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वजण केवळ याच प्रकरणात एकजीवन एकदिल होऊन वसंताची निंदा नालस्ती करीत होते. पण वसंत आढळ होता. आपल्या विरुद्ध चाललेल्या गहजबाची जणू काय आपणास मुळी कल्पनाच नाही, इतक्या बेमालूमपणानं आणि बेफिकीरपणानं तो वागत होता. आबा गुरुवाच्या मनश्चक्षूंपुढे वसंताची ती बाणेदार मूर्ती उभी राहिली. त्यानं केवळ तत्वासाठी अफाट संपत्तीवर मारलेली लाथ आबा गुरुवाच्या मनात वसंताविषयीच्या आदरभावास कारणीभूत झाली होती. वसंताच्या सुधारलेल्या विचारांचं व स्वार्थत्यागाचं त्यांना त्यावेळी अपरिमित कौतुक वाटलं होतं. यावेळी तेच विचार त्यांच्या डोक्यात चमकले. इतक्यात देवीच्या डाव्या भुजाच्या बाजूची पाकळी खाली पडलेली त्यानं पाहिली.
ज्या गृहस्थाने देवीला प्रसाद लावायला सांगितलं होतं त्याला डावा कौल देवीनं दिला, असं ज्यावेळी आबा गुरुवानं सांगितलं त्यावेळी त्यानं हिरमुसला चेहरा केला आणि देवीची मर्जी असं पुटपुटत आपला मार्ग सुधारला. त्या गृहस्थाची ती दीनवाणी मुद्रा आणि निराशेनं काळवंडलेला चेहरा पाहून आबा गुरुवाच्या अंतःकरणात चर्र झालं. किती आशेनं तो गृहस्थ आला होता, पण प्रसादानं त्याची निराशा केली याचं आबा गुरुवाला अत्यंत वाईट वाटलं. त्याचं विचारचक्र चालू झालं. देवाला प्रसाद लावता लावता त्याचे काळ्याचे पांढरे केस झाले होते. त्याच्या कारकिर्दीतच त्या देवीची स्थापना झाली होती. आधी काळे पाषाण, त्या पाषाणाची मूर्ती बनवण्यासाठी त्याला शिल्पकारानं दर दिवशी दिलेलं रूप आणि नंतर त्या मूर्तीला आलेली देवकळा, या तिन्ही अवस्था आबा गुरुवानं पाहिल्या होत्या. त्यानं आतापर्यंत कितीतरी भक्तगणांना देवीचा कौल मिळवून दिला होता आणि कितीतरी भक्त देवीच्या कौलाच्या अभावी निराश होऊन गेले होते. पण देवीचा कौल मिळालेल्या भक्तांचं कल्याण झालं की अकल्याण होत आहे, असा विचार ज्यावेळी त्याच्या मनात आला त्यावेळी मात्र त्याची गोंधळल्यासारखी स्थिती झाली. एकामागून एक असे अनेक विचार आबा गुरुवाच्या डोक्यात गर्दी करू लागले. त्याची बावरल्यासारखी स्थिती झाली. पण पुढं वसंताचं काय झालं, असं तिथं असलेल्या श्रोत्यांनी विचारल्यामुळे आबा शुद्धीवर आला. आणि आबा, तो पळपुटा तरुण कोण हे सांगितलं नाही ते? एकानं पृच्छा केली. बाबा, तो बडा माणूस आहे, इथला प्रमुख ग्रामस्थ आहे, माझी शेंडी आज त्याच्या हातात आहे, असं म्हणून आबा क्षणभर स्तब्ध राहिला. त्यानं मनाशी आपल्या हकीकतीची जुळवाजुळव केली व गोष्टीला पुन्हा प्रारंभ केला. वसंत गुलाब नवरा बायकोच्या नात्यानं एकव्रतानं राहत होती, सुखानं राहत होती. काही कालानं आपल्या वास्तव्यानं त्या उभयंतांच्या सौख्यात भर घालणारा मुलगा त्यांच्या पोटी आला. वसंतनं आपल्या आजोबांचंच त्याला नाव ठेवलं. चंद्रकलेप्रमाणे तो मुलगा वाढत होता आणि चंद्रकलेप्रमाणेच त्या उभयंतांच्या सौख्यात भर पडत होती. सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि तेज यांच्या देणगीमुळं तो वसंताचा छोटा अवतार दिसत होता. बसकेचा तो शेवटचा दिवस होता. माझ्या सकट 10-15 गुरव रांगेनं बसून देवाचा अवसर आणायचा प्रयत्न करीत होते. सर्व मानांचे ग्रामस्थ आपापल्या हक्काच्या सोप्यांवर डौलानं बसले होते. इतक्यात गुलाबचा मुलगा येऊन एका मानकरी ग्रामस्थाच्या सोप्यावर बसला. वसंताच्या मांडीला टेकून बसावं इतक्या सहजपणानं ते अजाण मूल एका ग्रामस्थाच्या मांडीला टेकून बसलं. त्या ग्रामस्थाला आपले 42 पूर्वज नरकात गेले असं वाटलं. तो रागानं लाल झाला. त्यानं रागानं त्या मुलाच्या बखोटीला धरून सोप्या लगतच्या पायरीवर जोरानं खाली लोटलं. मुलाचा तोल गेला. तो गडगडत शेवटच्या पायरीवर येऊन आदळला. सर्वांच्या तोंडचं पाणी पळालं. त्या कोमल मुलाच्या डोक्यातून रक्ताचे पाट वाहत होते. सभा मंडपाच्या आतल्या भागात बसलेल्या गुलाबनं हे दृश्य पाहताच किंकाळी फोडली. रक्तानं माखलेल्या मुलाला तिनं घट्ट हृदयाशी धरलं. गुलाब मुलाला घरी घेऊन जाताच देवळात पूर्ववत शांतता पसरली. सर्वांचं लक्ष आता देवाच्या अवसराकडे लागलं. इतक्यात वसंत तिथं आला. रागामुळं त्याचा गौरवर्ण चेहरा तांबडा लाल झाला होता. कपाळाच्या शिरा ताणल्यामुळं मोजण्या इतक्या स्पष्ट दिसत होत्या. पायरीवरील रक्ताची चिळकांडी दिसताच तर त्याचा तोल सुटला. बाळाला सोप्यावरून कोणी खाली ढकललं? कुणाचा? नायकिणीचा मुलगा वाटला तुम्हाला तो? वसंतानं जमदग्नी अवतार धारण केला होता. इतक्यात शेजारच्या एका मुलानं ज्या ग्रामस्थानं गुलाबच्या मुलाला मारलं होतं त्याच्याकडे बोट दाखवलं. वसंताला तेवढंच हवं होतं. त्यानं सरळ जाऊन त्या गृहस्थाच्या छातीवरचं उपर्ण पकडलं. देवळात गोंधळ सुरू झाला. नायकिणीच्या पोरासाठी भांडायला यायला शरम कशी वाटली नाही याला? एका ग्रामस्थानं वसंतावर टीका केली. निर्लज्ज, बेशरम, घराण्याच्या नावाला काळं फासलं. वसंताच्या एका वारसानं त्याचा उद्धार करायला सुरुवात केली. या टीकेनं तर वसंत जास्तच भडकला. म्हणे, नायकिणीचा पोर, तुम्ही ज्याला आज झिडकारलात तो माझा मुलगा आहे, माझ्या हाडामासाचा गोळा आहे, पण माझा मुलगा म्हणून मी आज झगडायला आलो नाही, त्रयस्थ या नात्यानं तुमची कान उघडणी करायला आलोय. वसंताच्या रागाचा पारा वर चढत होता. कालच्या पोरानं नको आम्हाला बुद्धी शिकवायला, एका ग्रामस्थानं समोरच्या सोप्यावरून उत्तर दिलं. गुलाब नायकिणीच्या नरकात लोळत पडणाऱ्याला इथं आम्हाला जाब विचारायचा काय अधिकार?
एका तरुणानं वसंताला विचारलं. आधीच वसंत चवताळला होता. त्यात वरील कुचेष्टेखोर शब्दांची भर पडली. त्यानं त्या तरुणाचा हात पकडला. काय मी नायकिणीच्या नरकात लोळतो? नायकीण अन बायको या शब्दांचा अर्थ तरी कळतोय का तुला? रात्री तुझा बाप कुठं लोळत पडला होता? इथं जमलेल्या ह्या तुझ्या ग्रामस्थांपैकी रात्री कोण कुठं होतं याची तुला मी यादी देऊ का? ते पहाटेलाच उठून घरी येतात म्हणून ते सोवळे व सज्जन, आणि मी एका नायकिणीच्या मुलीला पत्नी या नात्यानं वागवतो म्हणून मी धर्मभ्रष्ट? नायकिणीच्या व भाविणीच्या घरात जेवता खाताना तुमचे पूर्वज मेले. या सोप्यावर मिशीला पीळ देऊन बसलेले तुझे भाऊबंद रात्री कुठे होते? कुठल्या जातीच्या माशाची आमटी त्यांनी खाल्ली होती याची तुला नोंद हवी? आता आपली सर्व बिंग बाहेर पडतील अशी ग्रामस्थांना भीती वाटायला लागली. सर्व ग्रामस्थ आपापसात कुजबुजायला लागले. वसंत देवळात येताच त्याचे वडील केव्हाच निघून गेले होते. असा काहीतरी हमरीतुमरीवरचा प्रसंग येणार अशी त्यांना कल्पना होतीच. सर्व ग्रामस्थ भडकले. दोघा तिघांनी जाऊन वसंताची मान पकडली. सगळ्यांनी वसंताला फरफटत ओढीत सभामंडपाच्या बाहेर नेलं. वेताच्या काठ्यांनी चार चौघांनी त्याला मार दिला. 2 बिछाण्यांवर सुमारे आठवडाभर तरी बापलेक तळमळत होते. 8 दिवसांनी गुलाब माझ्याकडे आली. तिचा करुण चेहरा पाहताच मला रडू कोसळलं. आबा, मी तुमचा निरोप घ्यायला आलीये. गुलाबनं बोलायला सुरुवात केली. आम्ही कायमचं पडवगाव सोडून जात आहोत. जगात न्याय नाही, देवात देवकळा राहिली नाही. या दगडाच्या देवाच्या नावावर ग्रामस्थांची वाटेल ती कृत्य चालतात. काय करायचं आम्हाला हे घरदार? वसंतांनी काल घरही वडिलांच्या ताब्यात दिलं. घरातली तरंगाची तसबीरही रागानं फोडून टाकली. असं म्हणून गुलाब कितीतरी वेळ स्फुंदून स्फुंदून रडत होती. आणि दुसऱ्या दिवशी वसंत गुलाबनं पडवगावचा निरोप घेतला. आजचा तरुण म्हणजे वसंतचा मुलगा, गुलाबचा मुलगा, माझा नातू. आबा गुरव सद्गतीत अंतःकरणानं म्हणाला. तिथं बसलेल्या लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. आबा गुरुवानं ब्रह्मचारी व्रतानं आतापर्यंत आयुष्य घालवलं अशी सर्वांची प्रामाणिक समजूत होती. गुलाब माझी मुलगी आहे. गुलाबच्या आईचं माझ्यावर आत्यंतिक प्रेम होतं. पण देवळातलं माझं स्थान अढळ करण्यासाठी मला तिचं प्रेम झिडकारावं लागलं. मी जुन्या कल्पनांना अन रूढीला बळी पडलो. एका मुलीचा बाप असताना ब्रह्मचारी म्हणून मिरवू लागलो. सर्वस्वाचा त्याग करून वसंतानं मात्र माझ्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. आबा गुरुवाच्या नेत्रांतून गंगा यमुनांचा प्रवाह वाहत होता. त्याचा नेहमीचा धीर गंभीर चेहरा करुण दिसत होता. इतक्यात देवीला लावलेल्या प्रसादाची त्याला आठवण झाली. बराच वेळ झाल्यामुळे पाकळ्यांचं पाणी सुकून बऱ्याच पाकळ्या देवीच्या अंगावरून गळून पडल्या होत्या. तरीही उजवा झालाय प्रसाद, असं आबा गुरुवानं बाहेरच्या गृहस्थाला उत्तर दिलं. तो गृहस्थ आनंदानं बेहोश होऊन देवळातून बाहेर पडला. आबा गुरुवानं पुन्हा प्रसाद लावायला सुरुवात केली.